मित्रांनो, आपण आता आकर्षणाबद्दल बघितलं, मैत्रीबद्दल बघितलं, प्रेमाबद्दल बघितलं. कधी कधी माणसांना लैंगिक नातेसंबंध का कसे असावे, त्याचं काय आचारसंहिता असावी वगैरे वगैरे आपल्याला वाटतं ना, तर त्याच्याबद्दल पण आपण बघितलं. आता कधी कधी माणसांना वाटतं की आपण लग्नाच्या नात्यात जावं. ज्या ज्या लोकांना असं वाटतं की आपण लग्नाच्या नात्यात जावं, त्या लग्नाच्या वेळी पण लोकांनी काय विचार करावा हे पण जरा थोडंसं अभ्यासातून आलेले काही काही मुद्दे तुमच्यासमोर मांडायचा विचार करतो. लग्न हे सुद्धा जसं मैत्री महत्वाचं नातं आहे, तसं हे पण एक महत्वाचे नातेसंबंध आहे. लग्न हा पण एक महत्वाचं नातं विवाह संस्थेमध्ये आपण जातो बरं का. आपण याच्यामध्ये हे मात्र लक्षात ठेवूया. आपण एका विवाह संस्थेमध्ये जातो. दोन फक्त व्यक्तीच नाही तर दोन घरं, त्यांचा समाज, असं सगळं जोडलं जातं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे लग्नाच्या नात्यामध्ये अधिक बारकाईने जाताना ज्यांना ज्यांना लग्नाच्या नात्यामध्ये जायचंय, विवाह संस्थेमध्ये जायचंय, त्यांना त्यांना काय काय विचार किमान करायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली गोष्ट आहे, धाकधूक आणि शंका नको. लग्न करू का नको, हे म्हणतात म्हणून करतोय, ते म्हणतात म्हणून करतोय, मला लग्नाची भीती वाटते, खरं तर मला लग्न करायचंच नाही, अशा अनेक गोष्टी. तर कोणी पण जबरदस्ती आणि काही करत असेल ना, त्याचा विचार करू नका. आणि आपल्या मनातून आपल्याला धाकधूक वाटत असेल की मला आत्ता करावंसं वाटत नाही किंवा मला बघूच नंतर विचार करू, तुमचा निर्णय फार महत्वाचा आहे. आयुष्य तुमचं आहे, निर्णय तुमचा. त्यामुळे आयुष्य तुमचं असताना निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे. कोणाच्याही दबावाखाली किंवा धाकधूक आणि शंका काही वाटत असेल तर लग्नाचा निर्णय घ्यायला नको. दुसरं, लग्न करताना समोरच्या व्यक्तीबद्दल एकमेकांविषयी तुम्हाला प्रेम वाटतंय का, फार महत्वाची गोष्ट आहे. मगाशी आपण प्रेमाचे अनेक निकष बघितले, त्यातले काही निकष तपासून बघितले पाहिजे की आपल्याला त्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटतंय का, आपल्याला त्या व्यक्तीचा सहवास बरा वाटतोय का, आपल्याला त्या व्यक्तीची मूल्य, विचार, आवड निवड बरी वाटते का. आणि म्हणून आपण म्हणतो ना, झट मंगनी पट शादी, बांधावर बसून लग्न ठरलं. आमच्या कोणी आजोबांनी सांगितलं होतं म्हणून पोरगी इकडे दिली. हा सगळा विचार आपण लग्न करताना, हा जो पारंपरिक विचार आहे, याचा पुनर्विचार करायला पाहिजे. कारण अनेक लोक, जे दोन लोक एकत्र येणार, त्यांना आयुष्य पूर्ण काढायचं असतं. आणि ते आयुष्य काढण्यासाठी एकमेकांना ते परस्पर पूरक असावे, एकमेकांच्यामध्ये प्रेम असावे, ही किमान अट त्या लग्नाच्या नात्यामध्ये असायला पाहिजे. उगाच ठरलं आणि तो व्यवहार काहीतरी केला आणि नातं निर्माण केलं तर त्याचा मोठा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावरती आणि एकंदर आयुष्यावरती होऊ शकतो. आर्थिक स्थैर्य, लोक म्हणतात की नाही, प्रेम तर केलं आता किंवा तुम्ही एकमेकांना आवडला, पण पुढे काही जे तुम्हाला संसार निभवायचा आहे, मुलं बाळ होणार आहे, किंवा तुम्ही घर चालवावं लागतं, खायला प्यायला लागतं, नीटनेटक्या अनेक गोष्टी, सोयी सुविधा आपल्याला लागतात, त्या आर्थिक स्थैर्याचं काय, तो पण विचार लग्नाच्या दरम्यान आपल्याला करावा लागतो की आपण आर्थिक कसं नियोजन करणार आहोत, आपलं स्थैर्य आहे का. अनेक लोक बघा प्रेमात असतात पण लग्न जरा होल्ड करतात, किंवा तुम्ही पण काहीतरी काम करा, मी पण काहीतरी काम करेन, त्यातनं काही आर्थिक उन्नती किंवा आर्थिक स्थिती आपली जरा बरी होऊ दे, मग आपण त्या नात्यामध्ये जाऊया. तर हे आर्थिक नियोजन करणं, आर्थिक स्थैर्य मिळणं. नाहीतर मग काय होतं, सगळं व्यवस्थित असतं पण आर्थिक स्थैर्य नसतं आणि मग भांडायला किंवा एकमेकांच्या वरती कुरघोड्या करायला मग तो वेळ त्याच्यामध्ये जातो. म्हणून पूर्ण आर्थिक प्लॅनिंग पण करायला पाहिजे. दुसरं, पालकत्वाचा विचार. म्हणजे लग्न केलं म्हणजे अनेक लोक तुम्हाला माहिती आहेत, लग्न केल्यानंतर लग्न होत नसेल तर लोक म्हणतात लाडू द्या, याचा अर्थ लग्न करा. लग्न झालं की लोक लगेच म्हणतात काय पेढा बर्फी काय देता की नाही, म्हणजे बाळबीळ काय झालं की नाही. म्हणजे पालकत्व हे लग्नानंतर लोक तुम्हाला विचारत असतात की काय बाबा कधी आता बाळाला जन्म द्या वगैरे द्या, असं काही काही लोक सांगत असतात. तर पालकत्वाचा विचार तुम्ही केलाय का, बाळ तुम्हाला जन्माला घालायचंय का, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर ते बाळ कधी जन्माला घालायचंय, त्याच्याबद्दल तुमचे काही विचार आहेत का, हे एकमेकांशी नीट बोललं पाहिजे. नंतर प्रश्न नको. कुठलीही बाई किंवा स्त्री ही आपण म्हणतो ना की जसं मूल जन्माला घालण्याची मशीन नाही, त्याच्यामुळं जिच्या पोटात बाळ ते वाढणार आहे तिची संमती, जे दोघं मिळून ते बाळ जन्माला घालणार आहे त्या दोघांनी मिळून पालकत्वाचा विचार केला पाहिजे. म्हणजे बाळ पाहिजे का नको, मुलगा मुलगी काय कसं, ह्या सगळ्याच्या गोष्टींबाबत तुम्ही विचार पालकत्वाचा नीट केला पाहिजे. दुसरं, काहीही झालं तरी मनाविरुद्ध लग्न नको. काहीही होऊ द्या, ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं की ह्या व्यक्तीबरोबर आपलं जमणार नाही किंवा नको वाटतंय, मनातनच नको वाटतंय, कितीही समोरची व्यक्ती छान असली, वेगळ्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलेलं असलं तरी आपलं मन आतनं काय म्हणतं, आपलं मन जर आतनं नको नको नाही नाही म्हणत असेल, मनाविरुद्ध असेल, तर अशी मनाविरुद्ध नाती खूप टिकत नाहीत. आणि टिकली तरी एका छताखाली राहतात पण ती एकमेकांची नसतात आणि त्यातनं खूप मोठे प्रश्न तयार होतात.
आणि म्हणून हे मुळातच जे नको वाटतं त्याला ठामपणे नकार द्यायला शिकलं पाहिजे. अशा प्रकारची तकलादू नाती मग ओढावी लागतात. पुढे फक्त आकर्षण म्हणून लग्न करायचं नाही. एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटतंय, काहीतरी एखाद्या व्यक्तीचं मगाशी म्हणलं ना मोह वाटला, भुरळ पडली, तर म्हणून काही लग्न करायचं असं नाही. तर आपल्याला सारासार, मी म्हटलं ना परत सारासार विचार, लग्नाच्या अगोदर सुद्धा जी लोक लग्नाच्या नात्यामध्ये एकत्र येणार त्यांना बोलू द्या, भेटू द्या, त्यांना जरा थोडा वेळ द्या, एकमेकांना समजून घेऊ द्या आणि मग लग्नाचा निर्णय घेतला पाहिजे. काही एकमेकांना भेटवायचं नाही, काय नाही आणि आपले निर्णय घेऊन टाकायचे, तर ते निर्णय कधी कधी धोकादायक होऊ शकतात. आणि म्हणून फक्त आकर्षण वाटतंय म्हणून लग्न केलं असं असता कामा नये. बोललं पाहिजे, संवाद केला पाहिजे, एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या पाहिजेत, एकमेकांची मूल्य जाणून घेतली पाहिजेत. हे लग्नाच्या नात्यामध्ये फार महत्वाचं. पुढचं अत्यंत महत्वाचं म्हणजे फसवणूक नको. एखादा आजारपण आहे शारीरिक मानसिक, अनेक वेळेला फसवणूक केली जाते की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलीला किंवा मुलाला काहीतरी मानसिक आजारपण तीव्र स्वरूपाचा आहे किंवा शारीरिक आजारपण तीव्र स्वरूपाचा आहे, ते दाखवलं जात नाही. इकडं काहीतरी गोळ्या औषधं चालू असतात, त्याच्यामुळे मुलं मुली स्थिर असतात. लग्न झाल्यानंतर कधी कधी त्या गोळ्या औषधं बंद होतात किंवा तिकडे गेल्यानंतर किंवा नंतर मुलाचं लक्षात येतं किंवा मुलीच्या लक्षात येतं आणि मग घोर फसवणूक झाली असं वाटतं आणि संसार तुटायला लागतात. त्यामुळे कुठलंही लग्नाचं नातं किंवा कुठलंही नातं हे फसवणुकीवरती उभं असलेलं कधीही योग्य नाही. त्याच्यामुळे जे काय आहे ते लग्नाच्या नात्यामध्ये खरं एकमेकांना सांगितलं पाहिजे. लग्नाच्या नात्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न हे फक्त दोघांचं होतं असं नाही, तर दोन कुटुंब पण त्याच्यामध्ये एकमेकांची माणसं सहभागी असतात. त्याच्यामुळं ज्यावेळी तुम्ही लग्नाच्या नात्यामध्ये जाता त्यावेळी मुलीकडची माणसं किंवा मुलाकडची माणसं, त्यांचा जो काही गोतावळा आहे या सगळ्या लोकांच्या मध्ये आपण सहभागी होत असतो. त्याच्यामुळं एकमेकांच्या माणसांचा आदर किंवा एकमेकांच्या माणसांबद्दल जे काय आहे ते अगोदरच बोलून घ्या. काय असेल, कशा परिस्थितीमध्ये असेल, तर नुसतं आपण दोघं एकत्र आलोय असं नाही, तर आपली माणसं पण म्हणजे मुलाकडची लोक पण घरची माणसं आहेत, मुलीकडची लोक पण घरची माणसं आहेत, त्याला जोडलेली काही काही नाती आहेत, त्या सगळ्या नात्यांच्या जाळ्यामध्ये तुम्ही जात असता. त्याच्यामुळं ही माणसं हा पण या नात्याचा भाग आहे. त्याच्यामुळे त्या माणसांशी नातं कसं असेल, काय तुमच्या अटी असतील, त्या सगळ्याबद्दल पण बोललेलं बरं असतं. भविष्यातले स्वप्न म्हणजे एकाला जसं आपण म्हणतो ना, एकाला जायचं दिल्लीला आणि एकाला जायचं बेंगलोरला, तर अवघड होईल ना. पण म्हणून आपण भविष्यातली काय काय स्वप्न आपली आहेत ती पण आपल्या जोडीदाराबरोबर आपण डिस्कस केली पाहिजे की आम्हाला हे वाटतं, आम्हाला ते वाटतं, माझा हा विचार आहे. आणि नाहीतर मग काय होतं की मी अगोदर सांगितलं होतं लग्नाच्या अगोदर मला हे करायचंय, मग तुम्ही करू देत नाही. त्यापेक्षा लग्नाच्या अगोदरच काही गोष्टी ठरवल्या की बाबा आपलं हे आहे, आपल्याला हे करायचंय, त्याच्यामुळे आपण हे असं करूया. अगदीच स्वप्न आणि व्हॅल्यू सगळ्या मूल्य वेगळे असतील, एक दिशा एका बाजूला, दुसरी दिशा दुसऱ्या बाजूला, तर मग लग्नाच्या नात्यामध्ये प्रश्न तयार होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्न करायचं का नाही, कधी करायचं, कोणाशी करायचं, हा निर्णय सर्वस्वी त्या व्यक्तीला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला लग्न करायचं नाही, राहू द्या. काही लोक बघा आपल्या भारत देशामध्ये पण तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचा विचार करा, त्यांनी लग्न केलं नाही, त्यांचं काही आढळलं नाही, छान करिअर झालं, छान त्यांचं जगणं समृद्धपणे जगले, महत्वाचं आहे. त्यामुळे काही लोकांना, 100 2 लोकांना वाटलं की मला नाही लग्न करायचं, तर काय हरकत नाही, त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी तो डिसिजन घेतलेला आहे. दुसरं कधी करायचं म्हणजे मुलीचं 18 आणि मुलाचं 21, आता कायद्याने वय झालं, बालविवाह तर करायचंच नाही हे पक्कच. त्याचे दुष्परिणाम काय असतात हे आपल्याला माहिती आहे. पण 18 आणि 21 हे सुद्धा आता काय झालंय की 18 वर्ष झाली म्हणजे 19व्या वर्ष मुलीचं लग्न करायलाच पाहिजे असं काही म्हणजे करायलाच पाहिजे असं काही नाही. कारण मुली शिकतात, स्वतःवर उभं राहतात, करिअर करतात, शिकायला गेलेले असतात. त्याच्यामुळे कदाचित लग्न हे त्यांच्या करिअरमध्ये किंवा विकासामध्ये विघ्न होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांना कधी लग्न करायचं हा त्या जोडीदारांना निर्णय घेण्याचा अधिकार पाहिजे. आणि कोणाशी करायचं, आपण काय म्हणतो वय, उंची, शिक्षण आणि पैसा याच्यामध्ये नवरा वरचढ असायला पाहिजे तरच लग्न होऊ शकतं, असं काही नाही. म्हणजे वय, एखाद्या मुलीचं वय जास्त असलं आणि मुलाचं वय कमी असलं तरी संसार होऊ शकतो. प्रेम महत्वाचं आहे ना, त्यांचं नातं महत्वाचं आहे. उंची, मुलीची उंची जास्त असली, मुलाची थोडी कमी असली तरी नातं फुलणार नाही का. उंची, शिक्षण, मुलीचं शिक्षण जास्त आहे, पगार जास्त आहे, पैसा, मग ते नातं पुढे जाणार नाही का. लोक म्हणतात नाही, तिला जर पगार जास्त असेल तर ती नवऱ्याच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल, असं काही नाही. प्रेम जर मुळात असेल आणि नातं जर समानतेच्या पातळीवर असेल तर हे गोष्टी अडथळा ठरत नाही. आणि म्हणून लग्नाच्या नात्यात सुद्धा वय, उंची, शिक्षण, पैसा, जात, धर्म, लिंग, वर्ग याच्या पलीकडं आता खरं तर आजच्या काळामध्ये विचार करण्याची गरज आहे. तर ही नाती फुलू शकतात, टिकू शकतात, बहरू शकतात.
हे आपण समजून घेतलं पाहिजे आम्हाला असं वाटतं. कारण का आता हे जर वेळेवरती समजून नाही घेतलं त्याचं कारण बघा, मी पहिलेच सांगितलं की नाही लग्न करायचं की नाही. काही लोकांना आपल्याकडे बघा वेगळ्या प्रकारच्या लैंगिक कल असणारी माणसं आहेत. म्हणजे काही लोक ज्याला आपण म्हणतो ना LGBTQIA+. एल म्हणजे काय, लेस्बियन, ज्याच्यामध्ये मुलींचंच आकर्षण असतं. गे म्हणजे काय, पुरुषांना पुरुषांचंच आकर्षण असतं. LG म्हणजे काय, बायसेक्शुअल, म्हणजे एका पुरुषाला बाईचं पण आकर्षण आहे आणि पुरुषाचं पण आकर्षण आहे, किंवा एखाद्या पुरुषाला बाईचं पण आकर्षण आहे आणि पुरुषाचं पण आकर्षण आहे, याला म्हणतात उभयलिंगी म्हणजे बायसेक्शुअल. म्हणजे LGBT म्हणजे ट्रान्सजेंडर, शरीर पुरुषाचं आहे पण बाईसारखं वाटतं, शरीर बाईचं आहे पण पुरुषासारखं वाटतं, याला म्हणतात ट्रान्सजेंडर. LGBTQ म्हणजे क्विअर म्हणजे कोणाचं आकर्षण आहे तेच कळत नाही, गोंधळ